जागतिक पुरुष दिनानिमित्त मेन्स राईट असोसिएशनतर्फे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले। सामाजिक व्यवस्थेने पुरुषांवर लादलेले जबरदस्त तणाव आणि अपेक्षांचे ओझे समजून घ्या। आपल्या देशात प्राण्यांनाही पुरुषांपेक्षा जास्त कायदेशीर अधिकार आहेत, असे जागतिक पुरुष दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगण्यात आले। जागतिक पुरुष हक्क दिन शहरात लक्षवेधी पद्धतीने साजरा झाला। या दिनाला नागरिकांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले। बालगंधर्व रंगमंदिराजवळ पोस्टरचे प्रदर्शन, नागरिकांचे प्रबोधन, पोलिसांचा सत्कार आदी कार्यक्रम झाले। अभिनेत्री भार्गवी चिरमुले त्यात सहभागी झाली होती। जंगली महाराज रस्त्यावरील अलीकडे आंदोलनांसाठी प्रसिद्ध झालेल्या ठिकाणी मेन्स राईट्स असोसिएशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता। या ठिकाणी काही व्हिडिओ चित्रफिती प्रदर्शित करण्यात आल्या। पुरुषांसह विविध स्तरातील नागरिकांची गर्दी यावेळी झाली होती। याचवेळी संस्थेचे कार्यकर्ते संभाजी उद्यानात प्रबोधनपर कार्यक्रम करत होते। नागरिकांना पेन आणि चॉकलेट याचे वाटप करण्यात आले। धागेदोरे या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय दत्त यांच्यासह काही कलाकारांचा सत्कार करण्यात आला। महिला पोलीस निरीक्षक नीलम जाधव, जंगली महाराज रस्ता बॉम्बस्फोटाच्या वेळी सतर्कपणे काम करणारे पोलीस कर्मचारी अभय देशपांडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कुठलाही समाज चालण्यासाठी आपण ज्याला म्हणतो एक इक्विलिब्रियम असणं गरजेचं असतं, म्हणजे आपण त्याला इक्वल म्हणतो, बाई आणि पुरुष। तर पुरुष हाही एक समाजाचा घटक आहे, बाईसुद्धा एक समाजाचा घटक आहे। सो मला असं वाटतं पहिल्यांदा पुरुष दिनाच्या, जो खूप कमी जणांना माहिती आहे किंवा या अशा उपक्रमामुळे यावर्षीपासून मला कळलं आहे तसं अनेकांना कळलं असेल। सो त्या दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आम्हाला इथे बोलवण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पुरुषांना पण काही हक्क आहेत, अधिकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भावना आहेत। हा आम्ही आमच्या चित्रपटाद्वारे मांडलेला एक विषय होता। कारण प्रत्येक वेळेला पुरुष म्हटल्यानंतर तो कर्तव्यदक्ष असला पाहिजे, तो कठोर असला पाहिजे, तो रडला नाही पाहिजे आणि त्याला कधी वाईट नाही वाटलं पाहिजे, असंच आपण शिकत आलो आहे। कुठलाही पुरुष रडला की आपण पहिल्यांदा बाईसारखं रडतोच काय, म्हणजे मुळात बाईच रडते, पुरुष रडू शकत नाही। भावना व्यक्त करण्याचा अधिकार फक्त बाईला आहे, पुरुषाला नाही। हे आपण इतकं आपल्या समाजात आणि मनात लहानपणापासून संस्कारातनं आलेलं आहे की अशा भावना काही पुरुषाला असतात। हे आम्ही आमच्या धागेदोरे या चित्रपटाद्वारे पंकज छल्लानी निर्माता आणि अक्षय दत्त दिग्दर्शक या आणि श्रीनिवास भणग्यांनी लिहिली होती। सो आम्ही हे लोकांसमोर आणलं आणि त्यावेळेला सुदैवाने मला एक वकील म्हणून पुरुषाची बाजू मांडण्याचा एक चान्स मिळाला आणि त्या सगळ्या उपक्रमामुळे सो मला असं वाटेल तो चित्रपट नसून एक उपक्रम ठरला आणि त्या उपक्रमाद्वारे आज आम्ही इथे आलो। आणि पुन्हा एकदा मी झी नेटवर्कचे एक वेगळ्या पद्धतीने आभार मानेन की कळत नकळत त्यांनी आजच तो चित्रपट दाखवला। सकाळी झी टॉकीजवर रिपीट टेलिकास्ट होतं अर्थातच, पण आजच तो दाखवला। सो मला असं वाटतं की नकळत कळत आम्ही सगळ्यांनीच या एका उपक्रमाला खारीचा वाटा म्हणून दिलेला आहे। मला एकच म्हणायचं आहे की कोणीही, ते पुरुषांनी किंवा स्त्रीनी, आपण स्त्री किंवा पुरुष आहोत ह्याचा गैरफायदा घेऊन समाजात वावरू नये आणि तो गैरफायदा घेतल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। मगाशीच आम्ही बोलत होतो की पोलीस स्टेशनमध्ये एखादा पुरुष गेला आणि म्हणाला माझी बायको मला खूप मारते, तर सगळं पोलीस स्टेशन त्याला हसेल की अरे बाईचा मार काय खातो, जा आणि हाणून दे एक बाईला। आणि त्याच बायकोनी जर कंप्लेंट केली येऊन की मला माझ्या नवऱ्याने मारलं, तर 498च्या अंडर त्या सगळ्या कुटुंबाला अटक होऊ शकते। सो मला असं वाटतं की कुठेतरी हे बदलायला पाहिजे। खरं खोटं जाणून घेण्याची आज न्यायव्यवस्थेला गरज आहे। मी असं म्हणणार नाही की बायकांवर अत्याचार होत नाही। आपल्याकडे दुर्दैवाने दिल्लीसारखं प्रकरण पण आहे जिथे बाईवर एक बाई असल्याचं किती दुःख होऊ शकतं एखाद्या स्त्रीला, अमानुष पद्धतीचं हेही आहे। आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्याही आहे आणि त्याच समाजात याही घटना आहेत जिथे मिनिटाला अमुक एक आकडा आहे पुरुषांचा, जो विवाहित पुरुषांचा, जो 2 मिनिटाला एक, जो 9 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो। सो नक्की आपण समाजव्यवस्था, जी एक भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे ज्या आदराने बघितलं जातं, तो आदर आपण ह्या सगळ्या घटनांमुळे हळूहळू घालवू आणि काही दिवसांनी जेव्हा अमेरिकेत कुटुंब व्यवस्था किंवा विदेशात कुटुंब व्यवस्था चांगली होईल तेव्हा ती पुन्हा आपल्याकडे येईल। याच्यासाठी एक चक्राची वाट न बघता आपण सगळ्यांनी, स्त्रीनी काय पुरुषांनी काय, खरं काय येते हे न्यायव्यवस्थेला दाखवून देणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि 19 नोव्हेंबर हा त्यासाठी एक चांगला दिवस ठरेल अशी मी आशा करते आणि आमच्या सगळ्यांकडनं हा खारीचा वाटा आम्ही उचलला आहे। अजून आम्ही काही करू शकत असू तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू।